ठीक. मारुती, हे व्रत 2 दिवसाचं आहे आणि जिच्यासाठी हे व्रत करायचंय तिचे जवळचे म्हणजे तिचा बाप, भाऊ, नवरा हेच फक्त हे व्रत करू शकतात. आणि एकदा का व्रताला सुरुवात केली तर मध्ये थांबवता येणार नाहीये. नाही थांबणार. तुझं वयोमान पाहता हे व्रत तुला जमेल, झेपेल असं मला वाटत नाही रे. का जमणार नाही मला? मी बाप आहे ना तिचा. माझ्या पारूचा जीव वाचवण्याकरता मी काही करू शकतो. बाप आहे मी तिचा. माझ्या पोरी करता तिचा जीव वाचवण्याकरता मी माझा जीव आहे ना असा हसत हसत दिल. तुम्ही फक्त सांगा मी काय करायचं, सगळं करीन. ठीक आहे. हे व्रत 2 दिवसांचं आहे आणि त्यामध्ये 3 विधी करायचे. पहिला दिवस पूर्णपणे निर्जळी उपवास, म्हणजे त्या दिवशी अन्न पाणी काहीही घ्यायचं नाही आणि दिवसभर वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन मुलीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करायची. वय वय हे सुद्धा करीन मी. पुढचं ऐकून तर घे. हे 2 दिवसाचं व्रत आहे. हा झाला पहिला. आता दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी डोंगरावरच्या महादेवाला अभिषेक करायचा. तोही डोंगराच्या खाली असलेल्या तळ्यातल्या पाण्याचा. कलशामध्ये त्या तळ्यातलं पाणी घ्यायचं आणि कलशातल्या पाण्याचा एक थेंबही न सांडता वरती जाऊन महादेवाला अभिषेक करायचा. आणि हे सगळं करायचं ते अनवाणी. पायात काहीही घालायचं नाही. मग महादेवाची प्रार्थना करायची त्या मुलीच्या आयुष्यासाठी. वय वय हे सुद्धा करीन ना मी. मारुती, इतक्या आत्मविश्वासानं बोलू नकोस रे मारुती. कारण हे व्रत तुझ्याकडून करून घ्यायचं की नाही, ते पूर्ण करू द्यायचं की नाही हे ठरवणारा करता करविता वरती बसलाय रे. मी फक्त उपाय सांगितलाय. असो, दुसऱ्या दिवशी ज्या महादेवाला तू अभिषेक केलाय त्या महादेवाच्या दर्शनाला तुला पारूला घेऊन जायचं आहे. ते घेऊन. पण त्यात एक अट आहे. पारूला हातावर उचलून दर्शनाला घेऊन जावं लागेल तुला. चुकूनही तिचा पाय जमिनीला टेकता कामा नये. चुकून जरी तिचा पाय जमिनीला टेकला, जमिनीला स्पर्श झाला तर व्रताचा भंग होईल. जमेल तुला? करशील तू? गुरुजींनी तायडेला सांगितले की त्या घरावर आलेले संकट दूर करायचं असेल तर तायडेचा जीव धोक्यात घालावा लागणार. सरळ सरळ बोलायचं गेलं तर तायडे मरणार. वा, मला खात्री होती माझ्या या निर्णयामुळे तुला वाईट वाटलं ना तरी तू माझी साथ देशील. तू तिकडे काम करायला जाऊ नको. तू देव्यासमोर जाऊ नको तायडे. त्या सगळ्यात जवळच्या देव्याच आहेत ना, त्यांनीच तुला काय केलं तर? मिक्सर तिथेच राहून गेला, त्यामुळे हे शॉर्ट सर्किट झालंय. करशील? माझ्या पोरीचा जीव वाचवण्यासाठी मी या सगळ्या विधी आणि हे व्रत नक्की पूर्ण करणार.
शुभम भवतु. फार तुला हे व्रत काय सोपं वाटलं का? हे बघ, तू तू खोळ्यासारखं काय बी करायचं नाहीये. अन मला जर का काही होणारच असेल आणि ते जर का माझ्या नशिबात लिवलं असेल तर तुझ्या या व्रतानं टळणार नाहीये. ते कळतंय का तुला? तुला काही कळतंय का? हा माझ्या श्रद्धेचा भाग आहे. मला हे व्रत करायचंय आणि ते मी करणारच. पण पारू, मी ना तुला काही होऊ देणार नाहीये. देव तुझ्या बाबतीत जो अन्याय करतोय ना, आणि त्याने जे तुझ्या नशिबात लिवलंय ना, ते सुद्धा मी त्याला बदलायला भाग पाडीन. मी आम्ही तायड्यासाठी व्रत करणार. काय खाणार नाही, पिणार नाही. आपण दोघं मिळून व्रत करूया. तायड्याला वाचवूया. गणी, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, तू असं रडत नको जाऊ. तुला असं रडलेलं बघून ना मला अजिबात नाही आवडत. बघ, हे बघ, मला बी जगायचं आहे. मला तुमच्या सोबत राहायचं आहे. गणी, तुलाही शिकून मोठा साहेब झालेला बघायचंय मला तुला. बा, तू सांग ना गणीला रडू नको म्हणून. नको ना गणी, रडू प्लीज. तुम्ही दोघं बी काही काळजी करू नका. उद्यापासूनच मी हे व्रत करेन. पण मी माझ्या पारूला काही होऊ देणार नाही. खरंच. कोणाचा फोन आहे? कंपनीचा. अरे यार, अरे का अशी वागतेस यार? आय एम शुअर तू माझ्यापासून ना काहीतरी लपवतेस. मगाशी गणी पण काहीतरी बोलत होता, पण तू त्यालाही नाही सांगू दिलंस. काय रे, अजून पॅचअप नाही झालं का? नाही, अजून भांडताय? तू तिच्याशी बोलणार होता ना, काय झालं? ब्रो, मला खरंच आता सुधरत नाहीये. तिच्या घरी जाऊन तिला जाब विचारतो. पॅनिक नकोस. मी फोन लावतो तुला. लाव. मी फोन. प्रीतम सरांचा फोन. बोला ना सर. अगं पारू, झालो. तू माझा फोन उचलत नाहीये आणि त्याचा फोन उचलतेस यार. पारू, काय झालंय काय? पारू, आय एम शुअर तू माझ्यापासून ना काहीतरी लपवतेस. मग अशी गणित सुद्धा काहीतरी बोलत होता, तू त्यालाही बोलू नाही दिलं. काय चालू काय तुझ्या डोक्यात? आदित्य सर, काय चाललंय तुमचं? माझं कायच. तुम्हाला काय सारखं सारखं माझ्याशी बोलायचं असतं आणि सतत माझा विचार का करता तुम्ही? समजा आयुष्य पडले माझ्यासोबत गप्पा मारायला. म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात ना. लई कामं पडले, तिकडे तुम्ही तुमचं काम करा. मला पुन्हा फोन करू नका. ही मला काम प्रीतम, ही पद्धत आहे बोलायची? माझं खरंच डोकं फिरत आहे. मी तिला जाऊन भेटूनच येतो. थांब थांब थांब, तू जरा शांत हो. थांब. अरे काय करू शांत राहून? शांत हो, शांत. आपण बोलू तिच्याशी, पण तू जरा शांत हो. ओके? देवा, गुरुजींनी माझ्या पारूची भविष्यवाणी केली.
तिच्या जीवावर संकट येणार आहे. गुरुजींनी त्याच्यावर उपाय पण सांगितला की देवाला शरण जा. शरण आलोय तुझ्या दारात, तुझ्या पायाशी. पारूच्या आयुष्यात पारूवर जे काही संकट येणार आहे त्याच्यावर मात करणार काहीतरी उपाय दे देवा, दे. देवा, माझ्या तायडीला काय बी होऊन देऊ नकोस, काय बी होऊन देऊ नकोस. काय झालंय पारू? का अशी वागतेस माझ्याशी? कशी वागते मी? नीटच तर वागते. तुमच्यासाठी नाश्ता ठेवला तेवढा करून घ्या. घे माझी शपथ आणि मला सांग सगळं ठीक आहे म्हणून. पारू, आता तू जोपर्यंत मला काय ते खरं सांगत नाही ना तोपर्यंत मी पण काही खाणार पिणार नाही. आदित्य सर, असं कुळ्यासारखं करू नका. येडेपणा आहे हा. हा, मग वेडेपणा आहे ना? मग आता माझा वेडेपणाच बघ. आदित्य सर, काय चाललं तुमचं? हे बघा, तुम्ही माझा ऐका प्लीज. नाश्ता करून घ्या ना, मगच ऑफिसला जा. तू ऐकतेस का माझं? तुझ्या मनात काय सुरू आहे हे तू सांगतेस का मला? नाही ना? अशी तुटत वागतेस माझ्याशी, त्याचं कारण सांगतेस का? मग मी खातो पितो का काय करतो ना त्याचा विचार तू नको करूस. बाजूला. ऐका ना आदित्य सर, तुम्ही खाऊन देवा, माझ्या तायडीला वाचू दे. ती नसेल ना तर मग मी आम्ही नाही जगू शकत, नाही जगू शकत नाही. देवा, माझ्या पारूच्या आयुष्याची भीक मागायला आलोय तुझ्याकडे. माझी पारू नसेल तर आमच्या जगण्याला काय अर्थच नाही राहायचा. काहीतरी चमत्कार कर. देवा, मी माझ्या पारूच्या आयुष्याची भीक मागायला तुझ्या दारात आलोय. माझी पारू जगू देत. देवा, माझ्या तायडीला जगू दे. माझी तायडी नाही तर माझ्याशी खेळणार कोण, माझ्याशी भांडणार कोण, मला खायला कोण देणार? काय चाललं तुमचं? तुम्हाला सांगितलं ना एकदा जा म्हणून. मला लई कामं आहेत. काय झालं? बरं नाहीये का? ताप वगैरे आलाय का? माझ्याशी असं सारखं सारखं पिरमानं बोलायची गरज नाही. प्रेमाने नाही बोलायचं?
नाही प्रेम आहे, प्रेमानं बोलायचं मान्य आहे समजा, पण म्हणून आपण एखाद्या वेळेस भेटलो नाही, आपण फोनवर बोललो नाही तर तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? गुरुजी, आमचं लग्न नेमकं कधी होणार? आणि गुरुजींनी जर का सांगितलं की मी लवकरच मरणार असेल, चल ते काढा बिडा नको, मी डॉक्टरांकडे घेऊन जातो तुला. काही गरज नाही डॉक्टरांकडे जायची. मी गणीला काढा बनवून देईन, त्याला बरं वाटेल. का अशी वागतेस माझ्याशी? कशी वागते मी? नीटच तर वागते. घे माझी शपथ आणि मला सांग सगळं ठीक आहे म्हणून. अरे तू जोपर्यंत माझ्याशी नीट बोलत नाहीस ना, तोपर्यंत पाणी सुद्धा पिणार नाही मी. दादाचं काय चाललंय? असा चिडचिड का करतोय तो? ही पिशवीत ना मी नारळ वाढवून आलो. देवा, माझ्या तायडीला काय बी होऊन देऊ नको. तिला वाचवतेस. कनी यो प्रसाद घे. नको बा. अरे असं काय करतो? खोबऱ्याचा प्रसाद आवडतो ना तुला? धर का. माझा बी उपवास आहे. मी बी व्रत केलाय. मी तायडीला काय बी नाही होऊन देणार. देवा माझं राहू दे, पण या लेकराचं तरी म्हणणं ऐका. काय रे? काय आलं? काय? मगाशी ऑफिसमध्ये ब्रेकच्या वेळेला पण काय खाल्लं नाहीस? बरं एक काम कर, आता एखादा कॅफे बघ आणि गाडी साईडला घे, खाऊया काहीतरी. नाही नको, मला नाही काही खायचं. तुझ्या आणि पारूमधलं भांडण अजून सॉर्ट नाही झालंय का? नाही. थांब मीच फोन करतो तिला. थांब ना, करतोय ना. प्रीतम सरांचा. हॅलो पारू, काय चाललंय तुझं? का ताणतेस एवढं? अगं त्याची अवस्था बघ ना, खाल्लं नाही सकाळपासून त्यांनी, काय साधं पाणी पण नाही प्यायलंय. तुमची जी काही भांडण आहेत ना ती मिटवा लवकर. हॅलो हॅलो पारू, आवाज येतोय का? हॅलो हॅलो पारू. अगं अरे अशी काय हे? बघितलंस? कळलं ना? माफ करा आदित्य सर, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. नाईलाज आहे माझा. मला करावं लागतंय.